पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रदूषणमुक्त प्रवास म्हणून सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. हा उद्देश ठेवून शक्तिपीठ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी ते श्री क्षेत्र पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला सायकलने हरिनामाचा जयघोष करत तब्बल 400 किलोमीटरचा पल्ला गाठण्यासाठी हौशी, धाडसी, जिगरबाज विनोद म्हात्रे, माजी उपसरपंच कोणगाव, माजी सैनिक प्रवीण टावरे, केबल नेटवर्कचे संजय पांचाळ, सायक्लिस्ट दुर्गेश झिपरे, शिवक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रदीप पाटील, प्रथमेश मुंबारकर हे सायकलवीर आषाढी वारी सायकलवरी हे ब्रीद घेऊन दुसऱ्यांदा निघाले आहेत. पाहतात जागरूक रिपोर्टर. मी आहे भिवंडीतील मराठेपाडा या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या स्थापित छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर येथे आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कारण या कोणगावातील काही मंडळी, तरुण मंडळी आपल्या आषाढी वारी आणि सायकलवरी असं ब्रीदवाक्य घेऊन या ठिकाणी निघालेले आहेत. आषाढी एकादशीला श्री आपल्या पांडुरंगाचं दर्शन करायला. तर आपण जाणून घेणार आहोत. या आपल्यासमोर कोणगावचे माजी उपसरपंच, 2दा उपसरपंच पद भूषवलेलं आहे आणि कोणगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. साहेब, आपण काय म्हणाल की यंदाची तुमची 3री वारी आहे सायकलने, मग तुम्हाला असं कसं मनात आलं की आपण सायकलने जायला पाहिजे तिथे? आम्ही मित्र जेव्हा बसलो होतो एकत्र तिघे, तर आमच्या मनात विचार आला की आपल्याला जायचं वारीला. पण वारीला कसं जायचं? प्रत्येकजण चालत जातो, कोणी गाडीत जातो, पण आपण बोलू सायकलवर जात जाऊ, जेणेकरून आपला ॲडव्हेंचर पण होईल आणि निसर्गाचं एक चांगलं रूप पण बघता येईल रस्त्याने जाताना आणि पांडुरंगाचं दर्शन होईल. मग त्या उद्देशाने आम्ही ही वारी ठरवली आणि आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही जाऊ शकतो, पण पांडुरंगाच्या कृपेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही तिथपर्यंत पोहोचलो सुखरूप. शिवरायांच्या प्रेरणेने, शिवरायांच्या ऊर्जा स्रोतने ही मंडळी निघालेली आहेत आषाढी वारी करायला. आपण आता दुसऱ्या मंडळीकडे जाणार होतो. हे देखील यंदा यांचं 3रं वर्ष आहे आषाढी वारी करायला सायकलने तेही. आणि नाईक जिम्नॅशियमचे हे प्रोपरायटर आहेत आणि विशेष म्हणजे हे जे मंदिर उभारलेलं आहे या मंदिरचे ते विश्वस्त देखील आहेत. साहेब, आपण काय म्हणाल की तुम्ही 3रं वर्ष आहे तुमची वारी करायला, तुम्हाला कसं सुचलं की आपण सायकलने जायला हवं? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय हरी माऊली. हे आमचं 3रं वर्ष आहे. आम्ही असं तिघे मित्र जमलो होतो. मी माझे मित्र उपसरपंच विनोद म्हात्रे साहेब, प्रवीण टावरे साहेब, एक्स आर्मी मॅन. आम्ही बसलो असं, म्हणजे आम्ही छोट्या मोठ्या असं सायकल राईड करत होतो. तर आमच्या मनात आलं की छोटी मोठी सायकल राईड न करता एक लाँग राईड आपण करूया. मग आम्ही पहिला वर्ष 2023ला आम्ही 2 दिवसात एक 370 किलोमीटर जो प्रवास आहे तो पंढरपूरला आम्ही कंप्लीट केला. अराऊंड एक 20 तास लागले आम्हाला, म्हणजे मूव्हिंग टाईम आमचा 20 तासाचा होता आणि तो आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. पुन्हा आम्ही 2024ला दुसऱ्या वर्षी स्टार्ट केलं. खूप चांगलं राहिलं. हा वर्ष 3रं वर्ष, म्हणजे तिकडनं आम्हाला दुर्गाडी किल्ल्यापासून आम्ही स्टार्ट करत होतो. एक 370 किलोमीटर होतं. पण ह्या वर्षी पहिलं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर झालं खूप छान आणि आम्हाला असं वाटलं की थोडी राईड एक 400 किलोमीटर झाली पाहिजे आणि हे पवित्र भूमीपासून आपण स्टार्ट करून एक पवित्र भूमीपर्यंत आपण जाणार आहेत. ते आम्हाला खूप छान वाटलं, म्हणून आम्ही ह्या वर्षी मंदिरापासून स्टार्ट करत आहोत. नक्की अभिनंदन तुमचं. तुम्ही या पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरपासून तर श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपण वारीला निघालेला आहात. काय संदेश देणार या माध्यमातून आपण? संदेश देणार आहेत म्हणजे आपण एक पर्यावरणाचं सर्वांनी राखण केलं पाहिजे. आता आम्ही जाता काही झाडांचे बिया वगैरे आम्ही जोडीला घेऊन जातो. रस्त्यात आम्ही ते पेरत असतो, म्हणजे त्याच्या माध्यमातून कुठेतरी निसर्गाचा सुद्धा एक हे होईल आपल्याकडून, असं आमचं एक ध्येय आहे. खरंच चांगला हेतू ठेवून हे लोक निघालेले आहेत. यांना यश मिळू आपण अशी प्रार्थना करूया. आणखी एक मंडळी आपल्याकडे या ठिकाणी आहेत, माजी सैनिक, भूतपूर्व सैनिक म्हणता येईल. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की यंदा त्यांचं देखील 3रं वर्ष आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल तर मुंबईला गेट ऑफ इंडियापर्यंत सायकलने जातात, सायकलने येतात. सायकल हा त्यांचा छंद आहे आणि तशी बॉडी देखील त्यांनी मेंटेन केलेली आहे. आपण यांना विचारूया, तुम्हाला कसं सुचलं की आपण यांच्याबरोबर आपण देखील सायकलने जायला हवं? मी 2020 साली रिटायर्ड झालो. तेव्हा कोरोना चालू होता. तर कोरोनामध्ये काय करायचं, तर आम्ही असंच छोट्या राईडला निघत होतो. सायकली वगैरे घेतल्या. माझे मित्र प्रदीप सर, विनोद दादा, आम्ही तिघे मिळून ना सायकलच्या छोट्या राईड करायचो. पण मग काहीतरी मोठं करावं की बाबा थोडं लांब जावं.
तर त्या हिशोबाने आम्ही हे पंढरपूरची वारी केली. आणि पहिल्याच वर्षी जेव्हा मी विनोददादांना विचारलं, दादा तुम्ही येता का वारीला, तर योगायोगाने त्या वर्षी त्यांच्या आईची वारी मिस झाली. त्यांच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. हा मोठा योग. तर ते म्हणे ठीक आहे दादा, म्हणे माझ्या आईचं मिस झालं, मग त्यांच्या आईच्या जागेवर ते आले. म्हणजे पांडुरंगाने कुठे ना कुठे तरी त्यांच्या घरातून कोणाला कोणाला पाठवलं आणि तेव्हापासून जी वारी आम्ही चालू केलेली ते आजपर्यंत आता 3रं वर्ष आहे आम्ही. आणि वारी जातोय. बस, थँक्यू. धन्यवाद. यावर्षी छत्रपती शिवरायांच्या मंदिरापासून तर पंढरपूरला जाणार आहेत. त्याच्यावर आणखी 2 मंडळी आहेत, ही छोटी दिसणारी मंडळी. मात्र यांचा परिचय द्यायचा झाला तर हे मला वाटतं आत्तापर्यंत 56,000 किलोमीटर सायकलने प्रवास केलेला, अतिशय वाखाणण्यासारखं हे यांचं कृत्य आहे. आणि अजूनही ते तितकाच हौस, तितकाच दम ते धरत आहेत. आणि त्यांच्यावर ही छोटी व्यक्ती देखील, यांना देखील तितकीच हौस आहे. त्यांच्यावर हे संजय पांचाळ हे देखील जात आहेत, त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच जात आहेत मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे. तुम्हाला एक विचारतो की गेली 2 वर्षे तुम्ही कोणते पंढरपूर अशी सायकलने वारी केली, यावर्षी तुमच्या असं मनात काय आलं की आपण छत्रपती शिवरायांच्या मंदिरापासून तर ते पंढरपूर श्री चित्र या ठिकाणी आपण जायला हवं, असं काय तुम्हाला सुचलं? हे सुचण्यामागे कारण काय? प्रथम तर भिवंडीमध्ये एक चमत्कार करून घडवला आहे शिवकांती संघटनेने, का महाराजांचं मंदिर उभारलं आणि पूर्ण देशाचं लक्ष एका छोट्याशा गावामध्ये आणलं. आणि आम्ही भिवंडीकर असल्यामुळे हे आमच्या तालुक्यामध्ये एवढा मानाचा शक्तिपीठ बनवलं, तर तो आम्हाला पण संदेश द्यायचा आहे का लोकांना, ज्यांना जिकडे माहिती नसेल का एवढा मोठं शक्तिपीठ हा भिवंडी क्षेत्रात बनतो आहे. आणि आम्ही भिवंडी क्षेत्रामध्ये राहत असल्यामुळे आम्हाला वाटलं का एक पवित्र स्थानी येऊन पवित्र स्थानीच जावं, जेणेकरून आपल्या मागे पण एक चांगली ताकद उभी राहील आणि सर्वांना समजेल का छत्रपती शिवाजी महाराज जे मंदिर उभारले त्यांचाही सहकार्य असतो अशा चांगल्या कामाला. म्हणून आम्ही विचार केला आणि आमच्याबरोबर विश्वस्त पण आहेत प्रदीप पाटील आणि माझे मित्र जे उपाध्यक्ष आहेत या मंदिराचे जे काम केलं कॉन्ट्रॅक्टर, ते माझे खास मित्र आहेत श्रीकांत. ते त्याच्यामुळे या मंदिराबद्दल जेव्हापासून बनतो ना तेव्हापासून एक मनामध्ये एक चांगली भावना तर होतीच माझी. आणि त्यांच्यात बघून गेलो आणि एवढं मंदिराचं रूप आम्हाला सर्वांना हे दाखवायचं की जागृत स्थान आहे, तिथे जास्तीत जास्त लोकं आली पाहिजेत ज्यांना माहिती नसेल. त्याच्यामुळे एक छोटासा आमचा उपक्रम असेल का इकडनं आम्ही सायकल करू, पुढच्या वेळेला जास्तीत जास्त लोकांना इकडनं जोडण्याचा आमचा प्रयत्न असेल. 400 किलोमीटरचा हा तुमचा प्रवास आहे. नक्की. आणि या मागील 2 वर्षी तुम्हाला काय वाईट अनुभव आला का या संदर्भात? काही चांगला अनुभव, वाईट अनुभव दोन्ही आले असतील तर त्याच्याबद्दल अनुभव जर तुम्ही तसा आम्ही माहिती काहीच देऊ शकाल नाहीये, का? पण थोडा ॲडव्हेंचर आणि एक कसं आहे माहिती आहे का, मध्ये आम्हाला 2 घाट लागतात. एक लोणावळा घाट खूप टफ असतोय, 10 किलोमीटरचा घाट आहे, तो अराऊंड 10 किलोमीटरसाठी आम्हाला 3 तास जातात. तो एक ॲडव्हेंचर म्हणून आम्ही हे करत असतो की खूप मजा घेत असतो, नेचरची मजा घेत असतो. आणि तसं आम्हाला आता अवघड काहीच वाटत नाही, कारण की हे आमचं 3रं वर्ष आहे, एवढं अवघड वाटत नाही. पण येणाऱ्या पिढीला पण आम्ही संदेश देऊ की तुम्हीसुद्धा छोटी छोटी राईड करून असं म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करत जा आणि अशा ट्रिप अरेंज करत जा. असं मंदिराचे विश्वस्त विजय गोडसे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विचारूया आपण की या मंदिराची जी देखरेख आहे अतिशय सुंदररीत्या केलेली आहे. तर हे जे मंदिर आहे आतापर्यंत किती लोक या ठिकाणी येतात, म्हणजे दररोज किती लोक येतात या ठिकाणी? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. जय शिवराय. आज आपण या पवित्र स्थळी, प्रेरणास्थळी, शक्तिपीठ स्थळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे उभे आहात. तर हे सर्व महाराष्ट्राचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर हे गाव आणि परिसर राजूभाऊ चौधरी आणि शिवकांती प्रतिष्ठान यांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर उभं राहिलेलं साकार झालंय. आहे. आणि हे मंदिर आता पूर्ण महाराष्ट्र नाही, देश नाही, तर जगामध्ये प्रेरणास्थान होत आहे. आणि त्यामुळे महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात पोचत आहेत. आणि आम्हाला एक अभिमान वाटतो की आजचा शुभ दिन आहे की कोणगाव सायकलिस्ट टीम त्यांच्याबरोबर आमचे विश्वस्त प्रदीप पाटील आहेत, ते सुद्धा त्यांच्याबरोबर जातात. आणि त्यांची बहुउद्देशीय ट्रिप आहे, म्हणजे पवित्र स्थळापासून ते पवित्र स्थळापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ते पंढरपूर. आणि ते सायकलिंग करता करता झाडंसुद्धा लावणार आहेत आणि पर्यावरणाचं सुद्धा संवर्धन करणार आहेत. त्यामुळे त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बरोबर आहे.
खरोखर हे वाखाणण्यासारखं आहे की सायकल वारी तर करतातच, त्यासोबत पर्यावरण संतुलन राखण्याचं देखील एक काम करत आहेत. प्रदीप पाटील आम्हाला म्हणाले की बिया हे जाता बिया घेतलेल्या आहेत, त्या रस्त्यावर जागोजागी हे ते बिया टाकणार आहे, जेणेकरून येणारा पर्यावरण हा समतोल राहील, झाडे जगतील, झाडे उगवतील आणि त्याचं संवर्धन केलं जाईल. अतिशय छान स्रोत घेऊन चाललेले आहेत हे, त्यांना मी धन्यवाद देतो. साठी जे रस्ते आहेत ते रस्ते मोठे करण्याचा प्रयत्न आहे आमचा. शिवक्रांती प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजूभाऊ चौधरी, यांचं एकच ध्येय आता की आपले जे रस्ते आहेत ते छोटे रस्ते आहेत आणि पर्यटकांसाठी ते येण्यास योग्य रस्ते नाही आहेत आणि पर्यटकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला चांगले रस्ते पाहावेत. पण रस्ते सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला चांगले मोठे रस्ते या मंदिराला जोडून द्यावे. त्यांना बरोबर आहे, कारण या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे. सर्व शिवप्रेमीसाठी एक पर्वणी आहे आणि मला वाटतं भरगच्च असं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि अतिशय ठोस काम झालेलं आहे. मला असं वाटत नाही की अजून काही कमतरता असावी या ठिकाणी. आणि जे पर्यटक येत आहेत, या पर्यटकांना येणारा जो मार्ग आहे, रस्ता आहे, तो रस्ता खडतर रस्ता आहे, अतिशय निकृष्ट खराब दर्जाचा आहे. आणि मला वाटतं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील वचन दिलं होतं की या ठिकाणी रस्त्यासाठी आम्ही काहीतरी निधी वगैरे उपलब्ध करून देऊ आणि तसं शिवकांती जी संघटना आहे ही देखील यासाठी प्रयत्नशील आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना राहण्याची मला वाटतं अजून तरी सोयी उपलब्ध नाही आहे. येत्या कालामध्ये या ठिकाणी हॉटेल वगैरे किंवा निवास करता येईल असं काहीतरी तरतुदी करतील अशी आपण आशा बाळगतो. आणि यांना धन्यवाद देतो की तुम्ही खरोखर अतिशय सुंदर असं मंदिर उभारून शिवप्रेमींना तुम्ही एक दालन उभं करून दिले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.